अनेक राजकीय घडामोडी घडतायत आणि त्या सगळ्यांचा सविस्तर तसंच वेगवान आढावा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवात करूया एका अशाच मोठ्या राजकीय बातमीला। बातमी आहे पालकमंत्री पदावरून जो वाद उद्भवलाय त्या संदर्भातली। तर पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद आता चव्हाट्यावरती आलेला आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। मंत्री गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय। गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री केल्यानं दादा भुसे नाराज होते, तर रायगडमध्ये अदिती तटकरेंना पालकमंत्री पद दिल्यानं भरत गोगावले नाराज होते आणि भरत गोगावलेंना डावलल्यानं महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोको सुद्धा केला होता, जाळपोळही केली होती, अगदी सामूहिक राजीनामे सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे पाठवले होते। भुसे आणि गोगावलेंनी आपली नाराजी पण उघडपणे बोलून दाखवली होती। त्यानंतरच हा एक मोठा निर्णय आता घेण्यात आलाय। या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली आहे। तर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर राजकीय हालचालींना सुद्धा आता वेग आलेला आहे। मंत्री अदिती तटकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसंच खासदार सुनील तटकरे या दोघांनीही चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू होती। शिंदे गटाचे भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आधीपासूनच आग्रही होते, मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ पुन्हा एकदा अदिती तटकरेंच्या गळ्यात पडली होती आणि त्यावरूनच राडा झाला होता। आता रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाल्यानं राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। तर अशाच सविस्तर राजकीय घडामोडींचा आढावा आपल्याला यापुढे सुद्धा घ्यायचा आहे, परंतु तुर्तास आधी शेती संदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात ॲग्रोवन टॉप 10 च्या माध्यमातून। नंदुरबारच्या बाजारपेठांमध्ये लसणाचे दर पुन्हा गगनाला भिडलेत। 500 रुपये किलो लसूण मिळणारा लसूण आता 600 रुपये किलो झालेला आहे। लसणाची आवक कमी असल्यानं लसणाच्या दरात तेजी कायम असल्याचंही दिसतंय। लसणाच्या दरात महिनाभरापासून सातत्यानं वाढ होतीये आणि म्हणून सर्वसामान्यांच्या खिशालाही फटका बसतोय। हवामान बदलांचा फटका बसल्यानं यंदा काश्मीर हिमाचल प्रदेशच्या सफरचंदांचा हंगाम लवकरच आटोपला। त्यामुळे बाजारपेठेतील सफरचंदांची मागणी लक्षात घेता आयातदारांनी इराण आणि तुर्की इथल्या सफरचंद आयात करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे आता इराणच्या सफरचंदाचा हंगाम सुरू झालाय। हवामानातील बदलांमुळे वाशिममधील पपईसाठी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। याचा थेट परिणाम पपईच्या दरांवरती झाला असून सध्या पपई 9 ते 10 रुपये प्रति किलोच्या दराने विकली जाते आणि या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय। सांगोला तालुक्यात पपई आणि पेरूची लागवड वाढली आहे। डाळिंबावरती मर आणि तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं डाळिंबाचं क्षेत्र झपाट्यानं कमी झालंय। डाळिंबाला पर्याय म्हणून शेतकरी पपई आणि पेरू सारख्या फळबाग लागवडीकडे वळालेत। बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेवंतीची हिरव्या रंगांची फुलं सुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतायत। कधीही न पाहिलेल्या हिरव्या रंगांचं फूल पाहण्यासाठी बारामतीकरांनी आता गर्दी केली आहे। प्रदर्शनात फूल शेतीबाबत माहितीही दिली जाते। यावेळी हिरव्या रंगाच्या शेवंतीची फुलं शेतकऱ्यांना पाहायला मिळतात। अमरावतीत भाजीपाला प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त झालाय। त्यामुळे आता गृहिणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसलाय। गाजर, वाटाण्याच्या शेंगा, बटाटे चवीला चांगली मागणी आहे। पालेभाज्यांसह संपूर्ण भाजीपाला कमालीचा स्वस्त झालाय। बाजारात घसरलेले साखरेचे दर पुन्हा काही प्रमाणात वधारू लागलेत। मागील 2 महिन्यांनंतर साखरेच्या दरात प्रति क्विंटल 200 रुपयांनी वाढ झाली आहे। दरात वाढ होत असल्यानं साखर कारखानदारांना दिलासा मिळालाय। देशभरातील साखर कारखान्यांनी सुमारे 75 लाख टन साखरेचं उत्पादन घेतलंय।
ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे। या प्रदर्शनामध्ये चायनीज मका शेतकऱ्यांना पाहता येणार आहे आणि या चायनीज पद्धतीनं मका लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार असल्याची माहिती इथल्या तज्ज्ञांनी दिली आहे। बारामतीत कृषी प्रदर्शन सुरू आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं यशस्वी पीक घेतलं गेलंय। हे AI तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी गर्दी करतायत। सध्या या ऊसाची उंची ही 30 ते 35 फूट झाली असून शेतकरी या ऊसाविषयी उत्सुकतेने माहिती घेतायत। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतील नव्या हळदीची आवक वाढली आहे। पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल अधिकचा दर मिळतोय। खडी क्रशरनं भरलेल्या ट्रॉलीचं ब्रेक फेल झाल्यामुळे धुळ्यात भीषण अपघात झालाय। विजेच्या खांबाला ही ट्रॉली धडकून अपघात झाला आणि या अपघातात ट्रॉली चालक गंभीर जखमी झालाय। चालकावरती उपचार सुरू आहेत। नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षानं मोटरसायकल स्वारला धडक दिलेली। यानंतर वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। शहरातील विविध ठिकाणी अफवा पसरल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली। पुण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। हवेली पोलिसांनी सापळा रचून दोघांना जेरबंद केलाय। गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्या अगोदरच हवेली पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। खडकवासला धरण चौक परिसरात पेट्रोलिंग करताना ही कारवाई करण्यात आली। पुण्यातील विविध भागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 7 पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केलेत। सोबतच 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशमधून आणले जात असून पुढे त्याची विक्री लाखो रुपयांमध्ये होत असल्याचंही निष्पन्न झालंय। अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांची मुजोरी समोर आलेली आहे। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरना रोखलं असता त्यांच्या टीमवरती डंपर घालून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं कळतंय। या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी कारवाई करत ताब्यातही घेतलंय। बांगलादेशनं खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासोबतच आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील वॅट कर सुद्धा 15 वरून 5% करण्यात आलाय। बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे देशात खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्यात राहतील अशी शक्यता आता वर्तवली जाते। संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झालेली आहे। घाऊक बाजारात फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली आहे। आवक कमी झाल्यानं गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। पावसाळा येण्याआधीच पावसाळी नाल्यांच्या साफसफाईवरती भर दिला जातोय। पावसाळी नाल्यांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन वाढवण्यात येत आहेत। त्याच्या देखरेखीवरती सुद्धा लक्ष दिलं जात आहे। निम्नतम दर आकारणाऱ्या कंपनीला हे काम दिलं जाणार आहे। मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल 338 नव्या AC लोकल ट्रेन मिळणार आहेत। AC लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावरती आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे। AC लोकल खरेदीबाबतच्या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। गुजरातच्या इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी अर्थात प्रमाणेच महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी याची घोषणाही केली आहे। राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात गुजरातप्रमाणेच इनोव्हेशन सिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। कोस्टल रोड लवकरच पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। 26 जानेवारीपासून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल। त्यामुळे वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवास 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे।
तसंच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतूनही आता सुटका होईल. बेलापूर ते पेंधर मेट्रोचं 20 जानेवारीपासून सुधारित वेळापत्रक लागू केलं जाणार आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार वेळापत्रकात हा बदल करण्यात आल्याचं सिडकोनं स्पष्ट केलं आहे. आणि आता क्रीडा विश्वातून एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अशी बातमी आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती पुन्हा एकदा सचिन सचिन असा जयघोष ऐकायला मिळाला. निमित्त होतं वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं. वानखेडेवरती सचिनचा सत्कार करण्यात आला. सचिन तेंडुलकरनं यावेळी वानखेडेवरच्या अनेक आठवणी यावेळी साठवल्या. तसंच रिटायरमेंटची मॅच वानखेडेवरच का खेळवली गेली याचं रहस्य सुद्धा सचिननं उलगडून सांगितलं. 2013 मध्ये सचिन वेस्ट इंडिज विरुद्ध वानखेडे स्टेडियमवरती त्याच्या करिअरमधला 200वा आणि अखेरचा सामना खेळला होता. साल मैं क्रिकेट खेल रहा था, 24 साल फॉर इंडिया एंड बिफोर दैट another 5-6 years, so around about 30 years. 30 साल में मेरी माँ ने मुझे कभी खेलते हुए देखा नहीं था. एंड उस समय मेरी माँ की तबीयत ऐसी थी कि शी वॉज नॉट एबल टू ट्रैवल. शी वुड नेवर हैव बीन एबल टू गेट टू एनी अदर वेन्यू अदर देन वानखेड़े स्टेडियम. तो मैंने रिक्वेस्ट की कि मेरी एक लास्ट विश है, लास्ट ख्वाहिश है कि मेरी मदर यहां बैठ के मुझे एक बार देखे कि 24 साल में घर छोड़ के क्यों जा रहा था. एटलीस्ट वो एक मेरी तमन्ना पूरी हो. एंड वेरी ग्रेशियसली बीसीसीआई एक्सेप्टेड. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवरती पार पडलेल्या खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचं जेतेपद पटकावून भारतीय महिला आणि पुरुष खो खो संघानं इतिहासच रचलाय. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघानं नेपाळचा 38 गुणांनी पराभव केला. बीडची प्रियंका इंगळे ही भारतीय महिला संघाची कर्णधार आहे, तर भारतीय पुरुष संघानं सुद्धा अंतिम सामन्यात नेपाळ संघाचा दणदणीत असा पराभव केलाय. क्रीडा विश्वातील या सविस्तर बातम्यांनंतर आता इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. अभिनेता शाहरुख खान सुद्धा मोहम्मद शहजादच्या निशाण्यावरती होता अशी माहिती समोर आली आहे. सैफवरती हल्ला करणाऱ्याने शाहरुखच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. बंगल्याला असलेल्या तारांच्या कुंपणामुळे तसंच आतील सुरक्षेमुळे बंगल्यात घुसण्याचा प्लॅन रद्द करण्यात आल्याचंही आरोपीनं सांगितलंय. राणी मुखर्जीनं लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन सैफ अलीची भेट घेतली आहे. यावेळी तिनं सैफची विचारपूस केली. सध्या सैफवरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्रा आता विवाह बंधनात अडकलाय. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजनं सोशल मीडियावरती पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. नीरज चोप्राच्या लग्नाचे अचानक फोटो पाहताच सर्वांना सुखद धक्का बसला. राज्याच्या अनेक भागात धुक्याची चादर पाहायला मिळते. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्यानं किमान तापमानाचा पारा 15 अंशांच्या वरती सरकलाय. राज्यात मुख्यतः कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आकाशात दाटलेल्या ढगांमुळे किमान तापमानात मोठ्या फरकानं घसरण झाली होती. आता पुन्हा पाऱ्यात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याची नसली तरी सुद्धा हलक्या थंडीचा प्रभाव पुढचे 10 दिवस जाणवत राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला. नवी मुंबईतील आगरी कोळी महोत्सवाला महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आगरी कोळी संस्कृती आणि परंपरेचं कौतुक केलंय. मात्र पालकमंत्री पदावरती बोलण्यास त्यांनी नकार दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावरती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन ते करणार आहेत. माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्यासहच अनेक जण आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करतील. महाराष्ट्रात होणाऱ्या तिसऱ्या मराठी विश्व संमेलनासंदर्भात बैठक पार पडली आहे. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती हे संमेलन होणार असल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या संमेलनात साहित्यिक मधु कर्णिक यांना पुरस्कारही देण्यात येईल असा निर्णय झाल्याची माहिती मंत्री सामंतांनी दिली आहे. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवतांच्या विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. यावेळी भागवतांना अटक करा आणि RSS बॅन करा असे बॅनर हातात घेऊन आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाची परवानगी नसल्यानं पोलिसांनी आंदोलकांना रोखलं. खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य हे राम मंदिर बनल्यानंतर मिळालं असं वक्तव्य मोहन भागवतांनी केलं होतं. त्याचेच हे पडसाद आहेत.